नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मालवण तारकर्लीतील एमटीडीसी कार्यालयाला भीषण आग, लाखोंचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, लाकडी इमारत जळून खाक. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाला आज सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील संगणक, फर्निचर, महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले. लाखोंचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एमटीडीसीच्या या कार्यालयातून अचानक धूर येऊ लागला. हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात अत्यंत कलात्मकरित्या उभारण्यात आलं होतं. लाकडी बांधकाम असल्यानं काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली. आग लागल्याचं लक्षात येता स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने यश आलं नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळालं. या दुर्घटनेत कार्यालयातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्र आणि यंत्रणा पूर्णपणे जळून भस्मसात झाली. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यानं कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पर्यटनाच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाचं केंद्र मानलं जात होतं. या आगीच्या घटनेचा अधिक तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे.